नमस्कार मंडळी, विद्याज फूड स्टोरीजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज मी अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी अशी आलू मटर पुलावची रेसिपी घेऊन आलेली आहे. घरच्या घरी थोडेच वेळात तयार होणारी ही स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. भात, बटाटे आणि मटार याच्या संगतीने बनलेला हा पुलाव लंच बॉक्स, डब्यात किंवा खास जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आलू मटर पुलाव कसा बनवायचा आहे हे दाखवलं आहे. तर व्हिडिओ नवीन शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी सर्वात अगोदर बासमती तांदूळ घेतला आहे आणि तो स्वच्छ पाण्याने धुतलेला आहे 2-3 वेळेस. आणि त्याच्यामध्ये परत मी एकदा पाणी घालून त्याला सोक करायला ठेवून दिलेला आहे. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेऊन त्याला पातळ स्लायसेसमध्ये कापून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते पण मध्यम आकाराचे आणि त्यांना पण पातळ स्लायसेसमध्ये कापून घेतलेले आहे. त्याचबरोबर 3 बटाटे घेतलेत मी आणि त्यांना मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे. बटाटे इथे जास्तच घेतलेले आहेत कारण की रेसिपीचं नावच आहे आलू मटर पुलाव, तर बटाटे आणि मटर आपल्याला इथे जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे. तर आता मी इथे सर्वात अगोदर गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 3 क्लिप्स बटरचे घातलेले आहेत. तर इथे तुम्ही तूप किंवा तेलाचा वापर पण करू शकता. मी बटर वापरलेला आहे. तर आता बटर वितळलं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे आहेत. जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. तर आता बघा, इथे मी पातळ स्लायसेसमध्ये कट केलेले जे 2 कांदे होते ते मी इथे घालून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आणि याला छानपैकी परतवून घ्यायचं आहे. जोपर्यंत कांद्याला सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला छानपैकी कांद्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा परतायला इथे थोडंसं जास्त वेळ लागतो, तर त्यासाठी मी थोडंसं मीठ घालून घेतले म्हणजे कांद्याला थोडंसं लवकर सोनेरी रंग येईल. तर बघा, मीठ घालून परत मी एकदा कांद्याला चांगलं परतवून घेतले. आता त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट मी घालून घेतली आहे. त्याचबरोबर 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि ह्याला छानपैकी परतवून घ्यायचे. याच्यामध्ये जो टोमॅटो मी कट करून घेतलेला होता तो मी घालून घेणार आहे. तर बघा, इथे मी टोमॅटो घालून घेतला आहे आणि टोमॅटो पण छानपैकी विरघळला की त्याच्यामध्ये आपण सुके मसाले घालायला घेणार आहोत. तर सुक्या मसाल्यामध्ये मी इथे घेतली लाल मिरची पावडर, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घेतली आहे मी, धणे जिरे पूड घेतले 1 चमचा आणि 1 चमचा मी बिर्याणी मसाला घेतला आहे. तर आता हे सगळे सुके मसाले घालून झाल्यावरती परत एकदा आपल्याला याला छानपैकी परतवून घ्यायचं आहे. बघू शकता, याला मी तोपर्यंत परतवून घेते जोपर्यंत हे पूर्ण कांदा, टोमॅटो आणि आपण घातलेले सगळे जिन्नस एकजीव होत नाहीत. तोपर्यंत याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता हे छान परतून झाल्यावरती आपल्याला घालायचं आहे इथे 1 वाटी मटार. तर हे मी फ्रोझन मटार घेतलेले आहेत, जे की इझिली कुठल्याही किराणा शॉपवरती अवेलेबल असतात. त्याचबरोबर इथे जे आपण बटाटे कापून घेतलेले होते ते मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि याला परत एकदा छानपैकी परतवून घ्यायचं आहे. हे पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. तर चला, आता याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे तांदूळ घालून, जो की आपण सोक करून ठेवलेला होता तांदूळ बासमती राईस, तर तो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर तांदूळ घालून झाल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा याला छानपैकी परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता, इथे मी तांदूळ घालून घेतलेला आहे आणि याला छानपैकी परतवून घेतलेला आहे. आता हे मिश्रण पूर्ण एकजीव झालं की याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालून परत एकदा याला छानपैकी ढवळून घ्यायचं आहे. आणि इकडे मी एका साईडला गरम पाणी ठेवलं होतं, तर तेच गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या 3 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर इथे मी गरम पाणी घालून घेतलं आहे कुकरमध्ये. त्याला मस्तपैकी परत एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला मस्तपैकी 2 ते 3 शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत. चला, थोड्याच वेळात आपला स्वादिष्ट असा पुलाव तयार होणार आहे. तर मस्तपैकी रायत्याबरोबर, चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर सर्व करू शकता आलू मटर पुलाव. इथे मी रायत्याबरोबर सर्व केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करा. बाय.